सगळ्याला पूर्णविराम देत एनडीएनं बिहार राखलेलं आहे आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। सगळ्यात मोठा फटका तर आरजेडीला बसलेला आहे। लालू प्रसाद यादवांना बसलाय। 37 जागांवर फक्त आरजेडी या ठिकाणी आघाडीवर आहे। काँग्रेस 7 आणि डावे पक्ष 7 आणि व्हीआयपी 2 जागांवर आघाडीवर। काँग्रेसला तर फटका या ठिकाणी बसलाय। या निवडणुकीत काहीतरी वेगळं चित्र दिसेल अशी अपेक्षा होती काँग्रेसला। खूप मोठा प्रचार केला राहुल गांधी, प्रियंका गांधींनी। त्याचबरोबर एसआयआरचा मुद्दा होता, मतचोरीचा मुद्दा होता। मात्र काँग्रेस या ठिकाणी 7 जागांवर तर आरजेडीचा हा धुवा म्हणावा लागेल, कारण 35 जागांवर फक्त या ठिकाणी आघाडीवर। ज्या वेळेला नितीश कुमार सत्तेमध्ये होते, भाजपची साथ मिळत होती, त्यानंतर सुद्धा आरजेडी एवढ्या कमी आकड्यांवर कधीच आली नव्हती जेवढे कमी आकडे आता आरजेडीचे या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे 2020 मध्ये तर सगळ्यात मोठा पक्ष हा आरजेडी होता आणि तिथून घसरून आता अवघ्या 35 जागांपर्यंतची आघाडी आरजेडीला मिळवता येते। म्हणजे तेजस्वी यादव यांच्या हातात पक्ष सोपवणं आणि तेजस्वी यादव यांनी प्रचार ज्या प्रकारे केला त्या सगळ्यालाच मतदारांनी नाकारलं का, असा प्रश्न हे आकडे बघितल्यानंतर आता निर्माण झाला। नक्कीच